आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, ज्योतिताई, आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. ऋताताई सातत्याने साहित्यातील, अध्यात्मातील एक एक अनमोल हिरे आपल्या भेटीस आणत आहेत. असाच एक हिरा म्हणजे ज्योती पुजारी ताई आज आपल्याशी गुरु परमात्मा परेशू या सदरात संत मुक्ताबाई या विषयावर संवाद साधायला येत आहेत. समाजशास्त्रात एम ए पदवी संपादन केलेल्या ज्योतिताई कथा कादंबरीकार आहेत. त्यांच्या नावाजलेल्या कादंबरींचा परिचय थोडक्यात असा आहे. तुरुंगात कैद्यांना फासावर लटकवणाऱ्या जल्लादाच्या आयुष्यावर लिहिलेली फाशीचा साक्षीदार ही कादंबरी खूप गाजली व या कादंबरीला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाले आहेत. मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी स्क्रिझोफेनिया या मानसिक विकारावरची आहे. अथांग, हँगमन, शेवटचा आरंभ, अनंत यात्रा या कादंबऱ्यांच्या दोन दोन आवृत्त्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. हँगमन अनंत यात्रा कादंबरी हिंदी, कन्नड, गुजराती भाषेत अनुवादित पण झाल्या आहेत. अनंत यात्रा कादंबरीला पु ल देशपांडे पुरस्कार, रसिक साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. विविध ज्वलंत विषयांवरच्या कादंबऱ्या तसेच तुषार, डोह डोळ्यांचे, कृष्णमेघ, सांगाती इत्यादी कथासंग्रह, ललित लेख संग्रह ताईंनी लिहिले आहेत. ज्योतिताईंच्या साहित्यावर 3 अभ्यासक डॉक्टरेट करीत आहेत. फाशीचा साक्षीदार या कादंबरीवर मराठी चित्रपट निर्मिती सुरू आहे. लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ या वृत्तपत्रातून ताईने सतत लेखन केले आहे. नागपूर, पुणे येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत तुकारामांची पत्नी आवली यांचे चरित्र त्या कथारूपाने सादर करतात. विदर्भातील एकमेव गूढ लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. ताईंचे स्वतःचे कथांबरी हे युट्यूब चॅनल आहे. आज ताई संत मुक्ताबाई यावर काय माहिती सांगतात ते ऐकूया. ताई, तुमचे आराधना समूहात मनापासून स्वागत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपले विवेचन सुरू करावे. धन्यवाद. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात. रामकृष्ण हरी. आदिशक्ती संत मुक्ताबाईंवर मी आज बोलणार आहे. आदिशक्ती संत मुक्ताबाई. संत मुक्ताई योगी याचे ध्यान पै विश्रांती, आदिशक्ती म्हणती तुम्हा लागी. नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, अकार उकार मकार भेद मावळला. भागवत परंपरेत मुक्ताईचं स्थान अनन्यसाधारण आहे. ज्ञानदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज सोपान देवांची बहीण म्हणून नव्हे तर भागवत संप्रदायात त्यांनी स्वतःचीच अशी वेगळी ठसठशीत मुद्रा उमटवलेली आहे. मुक्ताईंचा जन्म नवरात्रात घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी शके 1201 प्रमाथी नाम संवत्सर शुक्रवारी माध्यानी मुक्ताईचा जन्म झाला. आणि मुक्ताई अवघी 4 वर्षाची असताना तिच्या आई वडिलांनी देहत्याग केला. त्यावेळी निवृत्तीनाथ होते 10 वर्षाचे, ज्ञानदेव 8 वर्षाचे, सोपानदेव 6 वर्षाचे आणि मुक्ताई 4 वर्षाची. कर्मकांडात अडकलेल्या समाजाने या मुलांच्या डोक्यावरचं मातृपितृ छत्र हिरावून घेतलं. समाजाने या संन्याशाची मुलं म्हणून यांची नेहमी हेटाळणी केली. या 4 भावंडांनी सिद्ध बेटावर स्वतःचं विश्व उभं केलं. आपल्या बालपणाविषयी मुक्ताई काय म्हणतात बघा. ताता आणि माय गेलीसे येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञानदेवे कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न मागून आणायचे. कोरांना म्हणजे कोरडे अन्न, शिदा आटा, शिजवलेलं नाही. आणि शिजवण्याचं काम करायचं ते ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांनी. मुक्ताबाई जेव्हा 7-8 वर्षाच्या झाल्या नंतर मात्र स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि 3 भावांना रांधून वाढण्याचं काम त्या करायला लागल्या. धाकटी मुक्ताई 3 भावांची बहीण झाली, आई झाली आणि त्यांची जबाबदारी घेऊन ती सगळं करायला लागली. केरसुणी हातात घेऊन केर काढणारी, घरातली कामं करणारी, स्वयंपाक करणारी, आईच्या पातळाचा पदर अंगाभोवती गुंडाळून घेतलेली अशी मुक्ताईबाई. तिच्याकडे पाहताना ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांना तिच्या गुणांचं अतिशय कौतुक वाटायचं. पण त्याच वेळी एवढीशी ही पोर अनाथ झाली याचं दुःखही वाटायचं.
मुक्ताबाई कधी कधी सोपानाचा हात धरायची, म्हणायची, सोपान दादा तुला भूक लागली ना, चल मी आत्ता भात शिजवते. भात कसा शिजवतात माहितीये मला, ज्ञानदादाने शिकवलंय. आणि ज्ञानदादा तू मला चूल पेटवून दे बरं का. तिच्या समजूतदारपणाचं त्या तिघांनाही फार कौतुक वाटायचं. सगळ्यात लहान असूनही ती 3 भावंडांची आधार झाली. पण तिचा आध्यात्मिक अधिकार फार मोठा होता, आणि ज्यांनी तो जाणला, ज्यांनी तो अनुभवला, त्यांनी तिला चित्कला मुक्ताई या शब्दात तिचा गौरव केला. चित्कला मुक्ताई. समकालीन संतांनी या चौघांना नेहमी देवतांच्याच रूपात पाहिलं. संत जनाबाई काय म्हणतात बघा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासीजनी लाटे पायी. या चौघांच्या लौकिक नावाचा अर्थ ध्यानात घेतला तर त्यात एक संगती आहे हे लक्षात येतं. निवृत्ती, लौकिक जगातून निवृत्ती होणं. आत्मज्ञानाचा मेरू तो ज्ञानेश्वर, आणि आत्मज्ञानाचा सोपान म्हणजे सोपान. आणि तो चढून गेल्याशिवाय मुक्ती कशी लाभणार ना. तो चढून गेल्यावर मग मुक्ती लाभते. प्रपंचातून निवृत्त होणं, ज्ञान आत्मसात करणं, ज्ञानाचा सोपान चढणं, आणि मग मुक्ती. ही मुक्तीची अवस्था तेव्हा प्राप्त होते. पहिल्या 3 अवस्था लौकिक आहेत बरं का. शेवटची अवस्था जी आहे चौथी, ती मात्र अलौकिक आहे. मुक्ताबाईच्या अंतरंगात सांसारिक भाव कधी नव्हताच. तिच्याच काय, 4ही या बहीण भावंडांच्या अंतःकरणात कधी सांसारिक भाव नव्हताच. षड्रिपुला तिथे थाराही नव्हता. कारण ही भावंड ती सामान्य नव्हतीच ना, ती अवतार होती. अवतारचा अर्थ काय होतो, अवतार यात्रामध्ये संस्कृतचा तृ हा धातू आहे. तृ म्हणजे तरणे, तृला उपसर्ग लागला अव म्हणून झाला अवतर. अवतरती म्हणजे अवतरणे, अवतरणे याचा अर्थ खाली येणे. खाली येणे म्हणजे कुठे, ईश लोकातून इह लोकात येणे म्हणजे खाली येणे, असा हा अवतार या शब्दाचा अर्थ आहे. आणि अशी ही अवतारी भावंड आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठलाही सांसारिक भाव असणे शक्यच नाही. एवढंच काय, त्यांच्या अंतःकरणात शरीरिक पुन्हा सुद्धा जागा नव्हती. मुक्ताई तर नावाप्रमाणेच मुक्त, आणि इतरांनाही भवबंधनातून मुक्त करण्याची तिची धडपड होती. एका अथांग परिपूर्णतेचा ध्यास तिच्या ठायी होता. म्हणूनच नामदेवासारख्या सतत विठ्ठलाचा सहवास लाभलेल्या भक्तामध्ये आणि चांगदेवांसारख्या सर्व सिद्धिप्राप्त योग्याच्या ठायी असलेलं अपूर्णत्व ती चांगली जाणते. ते दूरही करते, कारण परिपक्व ब्रह्मबोध तिच्या ठायी जागृत आहे. त्याची अनुभूती तिने अनुभवली. जडत्वाच्या कवचातून मुक्त होऊन चैतन्य स्थिरावणं म्हणजे काय, म्हणजे मुक्त. आणि त्या मुक्तपणाचा अर्थ मुक्ताबाईंना चांगला माहिती आहे, म्हणून ती चित्कला आहे. संसारी माणसाचं अनुभव विश्व जिथे संपतं ना, तिथून मुक्तीचा प्रवास सुरू होतो. भावंडात धाकटी असली तरी मुक्ताचा प्रवास स्वतंत्र आहे, अस्तित्व स्वतंत्र आहे, आणि तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि तेजस्वी आहे, अतिशय तेजस्वी. संतांचा जो भागवत धर्म मंदिराचा उभारणी आहे, त्यात त्यांचं स्थान मोलाचं आहे, त्यांचं योगदानही मोलाचं आहे. गावापासून दूर असलेल्या सिद्ध बेटावर राहणारी ही भावंडे पोरकी झाली. समाजाने त्यांच्या डोक्यावरचं मात्या पित्याचं छत्र काढून घेतलं, तरी कर्मकांडात अडकलेल्या आणि धर्माचं स्तोम माजवलेल्या, मानवतेला पारख्या झालेल्या समाजाला त्यांची अजिबात कधी करुणा आली नाही, कधी दया आली नाही. गावापासून दूर असलेल्या सिद्ध बेटावर रानपाखरासारखी ही भावंड राहत होती, आणि वाट्याला आलेलं जगणं आनंदाने त्यांनी स्वीकारलं. तर आनंदाने म्हणा, दुःखाने म्हणा, पण स्वीकारलं एवढं खरं. ज्ञानदेव साक्षात ज्ञान, आपल्या ज्ञान प्रकाशाने सर्वांना उजळून टाकणारे सिद्ध पुरुष. या ज्ञान सूर्याला एकदा ग्रहण लागले. एकदा काय झालं बघा, नदीवर पाणी आणायला गेलेल्या ज्ञानदेवाला संन्याशाचं पोर म्हणून कोणीतरी हिणवलं, चिडवलं. उपहास तर नेहमीचाच होता, हेटाळणी नेहमीच होती, अपमान नेहमीचाच होता, पण हे आज काहीतरी वेगळं घडलं होतं. कधीही अपमान झाला तरी या भावंडांच्या मनाचा तोल कधी ढळला नाही. सारं काही सोसलं, मुकाटपणे सोसलं. पण त्या दिवशी जगानं जे क्रूर शब्दाचे आघात त्यांच्यावर केले, तो वार ज्ञानदेवांच्या जिव्हारी लागला, आणि त्यांना आपला क्रोध आवरता आला नाही. जगावर रागवले, उदास झाले, मनातून अतिशय दुःखी झाले, आणि ते घरी आले. त्यांच्या पाठोपाठ सोपानदेवही घरी आले.
अपमानाच्या जाणीवेनं त्यांचा संयम ढळला. निवृत्तीनाथांनी घातली त्यांची समजूत, पण ज्ञानदेवांचं चित्त काही शांत होईना आणि समजावण्यानंही त्यांना समज पडेना. संध्याकाळ झाली. मुक्ताईनं देवापुढे सांगत लावली. सायं स्तोत्र म्हणून झालं. स्वयंपाक झाला. तिने तिन्ही भावांची पानं वाटली. अंगणात बसलेल्या भावांना आवाज दिला. निवृत्ती सोपान पानावर येऊन बसली. ज्ञानदादा कुठे? तो नाही आला जेवायला? मुक्ताईने विचारलं. ज्ञानदादा जेवणार नाही, सोपान म्हणाला. का नाही जेवणार? मग नदीवर झालेला सगळा प्रसंग सोपानानं सांगितला की रागारागाने ज्ञानदादा घरी आला आणि आपल्या खोपीचं दार लावून बसला आहे. आता ही खोपी कुठली होती? यांची जी झोपडी आहे त्याला लागून एक छोटीशी खोपी होती. त्या खोपीमध्ये ज्ञानदेव महाराज बसायचे. त्यांचं विचार मंथन चालायचं, त्यांचं चिंतन चालायचं आणि त्यांची ध्यानधारणा त्याच खोपीमध्ये चालायची. त्या खोपीचं दार म्हणजे ताटी बंद करून ते बसले. हे कळलं आणि मुक्ताईला चैन पडेना. मुक्ताई उठली आणि त्या खोपीजवळ आली. बंद दाराशी बसली. म्हणाली, ज्ञानदादा दार उघड ना, जेवायला चल बरं. ज्ञानदेवानी शब्द ऐकले पण उत्तर दिलं नाही. पद्मासनात बसलेले ज्ञानदेव जराही विचलित झाले नाही. प्रसंगाचं गांभीर्य आलं मुक्ताईच्या ध्यानात. अहो, ज्याच्या चित्तातली शांत वृत्ती कधी ढळली नाही तो तिचा ज्ञानदादा, त्याच्या मनाचा तोंड असावा, त्याची शांत वृत्ती विचलित व्हावी. मुक्ताबाईला हे अजिबात आवडलं नाही. त्यांचा जगावरचा राग किती निरर्थक आहे हे तिला माहिती होतं. अध्यात्म पातळीवरून मुक्ताईने ते जाणलं आणि ज्ञानी याच्या राजाला समज देण्यासाठी 10 वर्षाची मुक्ताई स्वतःचं धाकटेपण विसरली आणि प्रत्यक्ष ज्ञानसूर्य असलेल्या ज्ञानदेवांना तिनं सावध केलं. कसा असावा योगी, संत कसा असतो याचं विवेचनच मुक्ताबाईंनी केलं. म्हणाली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साही अपमान जनाचा. मुक्ताबाई ज्ञानेश्वराच्या सोशिकतेला आवाहन करते. योग्याची सहनशीलता कशी असावी? लोक त्यांच्या मनाला येईल ते बोलतातच, लोकच ते. त्यांच्या बोलण्याने ज्ञानेश्वरांनी दुःखी व्हावं अजिबातच योग्य नाही. कारण ज्ञानेश्वर कोणी सामान्य नाही, ते योगी आहेत आणि योग्यांचं मन नेहमी पवित्र असावं. त्यात कुठलेही दूषित विचार नसावे. दुसऱ्यांना केलेला अपमान सहन करण्याची सोशिकता त्यांच्या ठिकाणी असायलाच पाहिजे. सारे जग क्रोधाग्नीमध्ये जळत असले तरी संतांच्या चित्ताची शांती अजिबात ढळायला नको. विश्व रागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी. लोकांच्या क्रोधाग्नी शांत करण्याची क्षमता फक्त योग्यांच्या ठायी असते आणि असायलाही पाहिजे ना. मग त्यांना असामान्य म्हणायचं कशाला? ती असायलाच पाहिजे. सामान्य जनापेक्षा संतांची योग्यांची संवेदनशीलता जास्त समंजस असते. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्दांचे घाव घायाळ करतात, पण शब्द शस्त्र आपल्यासाठी केलेला उपदेश समजावा. संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. का असावे शेजारी? कारण निंदा केलेली जी असते त्या निंदेचा आपण आपल्यासाठी, आपल्या सुधारणेसाठी उपयोग करून घ्यावा. तो आपल्यासाठी उपदेशच समजावा. तसंच मग संत मुक्ताबाई म्हणतात की लोकांनी आपल्याला शब्दशस्त्रांनी घायाळ केले तरी आपण तो उपदेश समजावा. आपल्या चित्ताची शांती अजिबात ढळू देऊ नये. सर्वांच्या ठाई एकच तर ब्रह्मतत्व आहे आणि हे फक्त योग्यांनी जाणलेलं आहे, संतांनी जाणलेलं आहे. त्यांना कोणाचा राग येणं योग्य आहे का? काम क्रोधावर त्यांनी तर विजय मिळवलेला आहे. मग मुक्ताई म्हणते की विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समग्र विश्व काय आहे? एक पट आहे. विश्वपट म्हणजे विस्तृत असे मोठे कापड आणि त्या विश्वपटात विणला गेलेला प्रत्येक धागा महत्वाचा आहे. काय नाही त्या विश्वपटात? त्या उभ्या आडव्या धागात ब्रह्मरूप आहे, ब्रह्मतत्व विणलेले आहे. साधुत्वाच्या खुणा अंतःकरणात असताना षड्वृत्तींना थारा मिळतोच कसा? शरीरावर भगवे कपडे चढवले म्हणजे झालं संन्यासी होतो नाही.
पण त्याच्या मनात जर कामाचा स्वैर संचार असेल त्याला साधू म्हणावं का? अजिबात म्हणू नये. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. असे भगवे वस्त्र धारण केलेल्या ढोंगी साधूपासून दूर राहावे हे आपणच लोकांना सांगतो ना. आपण त्यांचं रक्षण करायचं ना. मग दादा, तू तुझा राग आवर, भोंदू साधूच्या आहारी जाऊ नये हे आपल्याला लोकांना सांगायचंय. आणि आपलं वर्तन तसं असायला पाहिजे. एवढं सांगितल्यावरही ताटी काही उघडत नाही ज्ञानदेव. आणि मग मुक्ताबाईला वाटतं की हे मानापमानाच्या कल्पनेमध्ये तर अडकले नाही. तिच्या मनात शंका आली. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण आत्मतत्व जाणतो, आपल्याला सगळं माहित आहे, असा उरता अहंकार तर यांना झाला नाही. तो झाला असेल तर तो काढून टाका. मुक्ताई पुढे काय म्हणते? एक आपण साधू झाले आणि एरपण वाया गेले. हो, आपण तेवढे साधू आणि इतर काय तुच्छ, हे बरोबर नाही. ज्यांनी तुमचा अपमान केला ते कोण दुसरे आहेत का? तेही आपलेच आहे ना. सर्व ठाई एकच ब्रह्म आहे, सर्वांचा आत्मा एकच आहे असं आपण म्हणतो ना. मग ते आपल्याहून वेगळे कसे? हात आपुला आपणा लागे, त्याचा करू नये खेद. जीव दातांनी चावली, कोणी बत्तीशी पाडली. आपल्या दातांनी जर आपली जीभ चावली तर आपण काय आपली बत्तीशी पाडतो का? हे सगळे आपले लोक आहेत, त्यांनी आपल्याला दुखवलं तरी सुद्धा आपण त्यांना क्षमा करायला हवी. क्षमेसारखं दुसरं साधन नाही. मन गंगाजळासारखे करा. हृदयाच्या ठाई गंगाजळाची शुचिता आणा, अशी अपेक्षा मुक्ताबाई करते. मग लक्षात येतं की अरे आपण तर धाकटे हो आणि ज्ञानदादा आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. मग आपण त्यांना उपदेश करणं योग्य आहे का? धाकट्याने मोठ्यांना उपदेश करणं ठीकच नाही, अगदीच योग्य नाही. मग ती म्हणते, तेथे कोण कोणा शिकवावे, सारं साधून या द्यावे. लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई. मुक्ताबाईचे बोल ऐकताना ज्ञानदेवांच्या डोळ्यापुढे मुक्ताईचं मनोहर रूप आलं. मुक्ताई दिसायला अगदी आईसारखी, अतिशय देखणी, गौरवर्णी, सतेज कांती. चांगदेवांनी त्यांच्या एका अभंगामध्ये मुक्ताईचं फार सुंदर वर्णन केलं आहे. मुक्ताई फार सुंदर होत्या दिसायला. गोऱ्या बोलके मोठे डोळे, सरळ नाक, अगदी आई, त्यांच्या आईची प्रतिमा म्हणजे रुक्मिणीबाई पण फार सुंदर होत्या दिसायला, तशीच ही मुक्ताई. आणि लढीवाळ छोटीशी आपली बहीण आपल्याला काय सांगते? बघता बघता त्यांच्या डोळ्यापुढे मुक्तीचं रूप तेजस्वी झालं, प्रकाशमान झालं आणि साक्षात योगमाया त्यांच्या पुढे उभी राहिली. आदिशक्ती योगमाया मुक्ताई. मुक्ताई म्हणजे योगमाया, याची प्रचिती ज्ञानदेवांना आली. ज्ञानदेव पद्मासन सोडून उठले. त्यांनी ताटी उघडली. उंबरठ्यात बसलेल्या आणि ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणाऱ्या चिमुरड्या मुक्ताला त्यांनी जवळ घेतलं. ताटीच्या अभंगांमध्ये मुक्ताईने एका बाजूला ज्ञानदेवांच्या मानसिक अवस्थेचं वर्णन केलंय, तर दुसऱ्या बाजूला आईच्या मायेने त्यांना समजावलं, सावरलं. मांड्यांची कथा आपल्याला माहितीच आहे. की ज्ञानदेवांना मांडे खाण्याची इच्छा झाली आणि मग परळ आणायला गेले, मग ते परळ त्या विसोबाने फोडून टाकलं. ही सगळी कथा आपल्याला खूपदा ऐकून झाली, खूपदा वाचून झाली. भिंत चालवणे किंवा मुखी वेद बदवणे, मांड्याची गोष्ट, हे सगळं आपल्याला चिरपरिचित आहे. सगळं ऐकलेलं आहे आपण, सगळं वाचलेलं आहे आपण. पण त्यानंतर काय झालं? मांड्याची कथा माहित असली तरी त्याच्या पुढचा भाग असा आहे की ती खूपदा ऐकलेल्या प्रसंगातून विसोबाला ज्ञानदेव, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई ही सामान्य नाही हे लक्षात आलं. ती अलौकिक आहेत हेही लक्षात आलं. आणि मग विसोबाने सरळ ज्ञानदेवांचे चरण धरले. ज्ञानदेवांना ते शरण गेले आणि सोपानाने त्यांना आत्मबोध करावा असं ज्ञानदेवांनी सांगितलं. मग ते झाले विसोबा खेचर. त्यांना हे नवीन नाव मिळालं, विसोबा खेचर. पैठणला गेले, ही चारी भावंड रेड्यामुखी वेद वदवली. नेवाशाला गेले, तिथे भावार्थ दीपिका लिहिली, जी सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली आणि ज्ञानेश्वरांनी सांगितली, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग ज्ञानदेव
निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई यांचा जय जयकार सगळीकडे सुरू झाला. त्यांच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरला. आळंदीमध्ये ही चारही भावंडांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि जयघोष सुरू झाला त्यांच्या नावाचा. आणि या भावंडांचं अलौकिकत्व आळंदीकरांनी मान्य केलं. ते त्यांना समजलं. या चार भावंडांचा जयघोष सुरू झाला. त्यावेळी मात्र काय झालं की तापी तीरावर असलेला चांगदेव, त्याचा मात्र थैथाट सुरू झाला. वटेश्वर चांगदेव 14 विद्या 64 कलांमध्ये पारंगत असलेला सिद्ध, शास्त्र ग्रंथांचं ज्ञान आत्मसात केलेला ज्ञानी, चांगदेवांचे हजारो शिष्य, अनेक सिद्धी त्यांना प्राप्त. 1400 वर्ष वय आणि 1400 वर्ष वय असलेला हा हठयोगी, त्याचं सामर्थ्य अमानुष होतं. वायू वेगाने धावायचे काय, एका जागी समाधी लावून बसायचे आणि दुसऱ्याच जागी प्रगट व्हायचे, मध्येच गुप्त व्हायचे. अशा अनेक क्रीडा ते त्यांच्या आत्मयोगाच्या बळावर ते करायचे. त्यांना त्या सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. असे चमत्कार करून हजारो शिष्य जमा केलेल्या चांगदेवांना असं कळलं की इथे एक पोरगा आहे, त्याचं नाव ज्ञानदेव आहे, आणि त्यांनी रेड्यामुखी वेद वदवले. हे कळल्यावर त्यांचा नुसतं थैथैट झाला, अंगाची त्यांची आग झाली की त्यांना आपल्या सिद्धीचा गर्व होता. आणि हा मध्येच कोण मुलगा उपटला, कारण त्याचं वय तेव्हा ज्ञानदेवांचं वय अगदी लहान होतं, 1400 वर्षापुढे तर अगदीच लहान. आणि अहंकाराने धुंद झालेल्या चांगदेवांना कोणीतरी त्यांच्याबद्दल सांगितलं आणि आता या मुलाला आपण भेटायचं असं त्यांनी ठरवलं. मग त्यांनी ते पत्र लिहिलं. पत्रावर काय मायना लिहावा हा प्रश्न पडला, म्हणून पत्र तसंच पाठवलं. आणि मग मुक्ताबाई म्हणाल्या, चांगदेव एवढी वर्ष योग सिद्धी करून प्राप्त करूनही शेवटी कोराच राहिला, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि चांगदेव वाघावर बसून आले, आपले हजारो शिष्य गण घेऊन आले आणि चार भावंड भिंतीवर बसून त्यांना सामोरे गेली. अनेक चमत्कार त्यांनी आपले जे होते चांगदेवांनी केले ते त्यांना ऐकवले. सगळं काही ज्ञानदेवाने ऐकून घेतलं. चांगदेव तिथे काही दिवस राहिले असे म्हणतात. नानाविध सिद्धी चांगदेवांना आत्मसात होत्या, पण ज्ञानदेवांचं ज्ञान हे सर्वस्पर्शी आहे, त्यांचा भाव सर्वात्मक आहे, हे चांगदेवांना कळलं. आणि मग चांगदेव ज्ञानदेवांना शरण गेले. ज्ञानदेवांनी त्यांना आपल्या परिवारात सामावून घेतलं. चांगदेवांचा अहंकार गळून पडला. निवृत्तीनाथांनी चांगदेवांना उपदेश करण्याचं काम कोणावर सोपवलं? मुक्ताबाईवर. म्हणजे बघा, 14 वर्षाची गुरु आणि 1400 वर्षाचा शिष्य. चांगदेवांना तिने चांगदेव पासष्टीचा एक एक पदर उलगडून दाखवायला सुरुवात केली, पण त्यांना काही ते लवकर उमज पडेना त्याचा. त्या म्हणाल्या की सोनेपणा उणे न येताची झाले उणे, तेवी न वेचिता जग होणे अंगजया. चांगदेव पासष्टीतली ही एक ओवी. सोन्याचा दागिना घडवला, मुळात ते सोनं आहे, त्याची लगड आहे, आणि त्याचा जर दागिना केला तर त्याचं काही रूप बदलतं ना, त्याच्यातला मूळ जो सोनेपणा आहे तो कायमच राहतो. त्याप्रमाणे परमात्मा सगळ्या जीवांमध्ये वस्तू रूपात प्रगटला तरी त्याचं मूळ जे स्वरूप आहे ते कायम राहते. एवढं त्या मुक्ताबाईंनी समजावून सांगितलं, पण ज्ञानदेवांना काही ते नीटसं उमगेना. शेवटी मुक्ताबाईंनी ठरवलं की त्यांना त्यांच्या अनुभवातलाच एखादा दाखला द्यायचा. आणि म्हणाल्या, तुम्ही कधी विहीर खणताना पाहिले का? चांगदेव म्हणाले, हो तर, विहीर खणताना पाहिले. मग बघा, विहीर खणणं म्हणजे काय असतं? विहीर खणत 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 जायची आणि कुठपर्यंत जायची? जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत. पाणी लागतं. तुम्ही खणत गेल्यावर शेवटी केव्हा तरी पाणी लागतं, पण पाणी तिथे तुम्ही खणत गेले म्हणून निर्माण झालं का? नाही, ते तिथे होतच आधीपासून, पण आपल्याला ते दिसलं नाही, कारण त्या पाण्यावर खडक मातीचे थर होते. ते थर बाजूला केले आणि पाण्याचा झरा दृष्टीला पडला. प्रत्येकाच्या अंतःकरणात आत्मज्ञानाचा एक झरा आहे, एकात्म भावाची ओल आहे, पण होतं काय? त्या अहंकाराच्या थराने ती झाकली जाते. अहंकाराचा थर बाजूला केला की तळाशी असलेला आत्मानुभूतीचा झरा समोर येतो.
सुवर्ण अलंकाराचं तेच आहे आणि वीर खणण्याचंही तेच आहे. शेवटी परमार्थ बोध महत्वाचा जो चांगदेवांना मुक्ताबाईंनी केला. अहम विसरायचा सोपं आहे का हे? मुक्ताईने म्हणाली खरी अहम विसरायचा, पण कसा? चांगदेवांना पुन्हा तो प्रश्न पडला की कसा विसरायचा? मुक्ताई म्हणाली स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहायचं. अंतरंगात डोकावून पाहायचं आणि मग विश्वव्यापी चैतन्य स्वतःला विलीन करायचं. जरा जिथून निघाला तिकडेच तो वळवायचा. म्हणण्या इतकं सोपं नाहीच ना ते. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर मला नेहमी असं वाटतं की मूल जन्माला आलं की ते कोहम म्हणतं. कोहम आपण त्याला क्या क्या रडतो असं म्हणतो, पण तो कोहम म्हणतो असं म्हणतात. कोहम याचा अर्थ मी कोण आहे, आणि त्याला ईश्वर उत्तर दिलं की सोहम. तो त्याला उत्तर देतो सोहम. सोहम म्हणजे तू आणि मी एकच आहे. होतं काय, हे मूल जसं जसं वाढायला लागतं, मोठं होत जातं, वयाच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षापर्यंत तो ईश्वर रूप असतो. आपण म्हणतो की लहान मूल हे ईश्वराचं रूप आहे. कुठपर्यंत? त्याला समज येईपर्यंत. 5-6 वर्षाचं मूल झालं मी त्याच्यामधला हळूहळू जसं ते मूल पण कमी पडून तो मोठा मागे पडून तो मोठा व्हायला लागतो, तशातला सो मागे पडतो, अहम फक्त राहतो आणि अहमचा पगडा एवढा त्याच्या वर बसतो की त्याला मग तो सोहम आठवतच नाही. म्हणून स्वतःच्या अंतर्यामी खोलवर डोकावून पाहायचं आणि विश्वव्यापी चैतन्यामध्ये स्वतःला विलीन करायचं. अगदी कठीण आहे, कारण याच्यासाठी साधना पाहिजे. जी साधना मुक्ताईंनी केली, जी ज्ञानदेवांनी केली, ती निवृत्तीनाथांनी केली, पण सर्वसामान्य जनांना त्यांनी सांगितलं हेही काही कमी आहे. जरा जिथे निर्माण झाला त्या चैतन्याकडे वळवायचा आणि मीचा थर सातत्याने दूर करायचा. आत्मस्वरूपाची जाणीव करून द्यायची. नामदेव, चांगदेव, ज्ञानदेव या तिघांच्या संदर्भात मुक्ताईने फार महत्वाचं काम केलंय. चांगदेवांना इतकी वेळा त्यांनी आत्मबोध म्हणजे काय, परतत्व काय, परमतत्व म्हणजे काय हे खूप वेळा समजून सांगितलं, पण चांगदेवांना कधी कधी त्याचा विसर पडायचा. एकदा काय झालं की मुक्ताबाई स्नान करीत होत्या आणि चांगदेव बाहेर बसले होते. काहीतरी त्यांना आठवलं आणि मुक्ताबाईंना विचारावं म्हणून ते आत गेले आणि मुक्ताबाईंना त्या अवस्थेत पाहून ते एकदम लाजले आणि माघारी वळले. मुक्ताबाईंनी पाहिलं त्यांना आणि म्हणाले हात निगुऱ्या. मग मुक्ताबाईंचं सगळं झाल्यावर त्या समोर आल्या आणि म्हणाल्या अरे मी तुला हात निगुऱ्या, निगुऱ्या म्हणजे निर्लज्ज असासाठी म्हटलं की तू मला पाहून मागे वळलास, पण म्हणजे तुला अजूनही स्त्री पुरुष याच्यात भेद करतोय. तुला माणूस समजला नाही, तुला मानव तत्वच कळलं नाही. आणि असा बोध ती वेळोवेळी चांगदेवांना करत राहते. चांगदेव, नामदेव, ज्ञानदेव ह्या तिघांनाही वेळोवेळी मुक्ताबाईंनी बोध केलाय, उपदेश केलाय आणि मुक्ताईकडून त्यांनी ज्ञानही ग्रहण केलंय. मुक्ताईंनी नामदेवांचंही गर्भहरण केलं. काय होतं, दिव्यावर काजळी धरली की त्याचा प्रकाश कमी होतो, म्हणून ती काजळी कधी कधी झटकावी लागते. ती काजळी असते अहंकाराची. मुक्ताईने ती झटकली, नामदेवांचा अहंकार दूर सारला. चांगदेवांना सिद्धी अवगत होत्या, पण अध्यात्माच्या बाबतीत ते कोरे होते. त्यांना अध्यात्माचं ज्ञान दिलं. अहो चांगदेवांसाठी ही मुक्ताई तर आईच झाली, माऊली झाली. आणि मुक्ताईने पाळणा लिहिला. निर्गुणाचे डहाळी पाळणाला विळेला, तेथे सूत पहुडला मुक्ताईचा. ताटीच्या अभंगातून ज्ञानवंतांच्या आचार विचारावर मुक्ताईने प्रकाश टाकला. म्हणून खानदेशची आपली बहिणाबाई काय म्हणतात, ताटीच्या अभंगांच्या बाबतीत वर्णन करताना मुक्ताई म्हणतात, घेता हिरीदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग. घेता हिरीदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. मुक्ताईबाई अतिशय निर्भीड, भावंडांमध्ये धाकटी, पण वडील बंधू सांगतील तसंच करायचं. आंधळेपणाने त्यांचं अनुकरण करायचं असं तिचं नव्हतं. तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं, अत्यंत तेजस्वी असं व्यक्तिमत्व. म्हणून नामदेवासारख्या विठ्ठलाच्या परमभक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी ती कधी कधी कठोरही होते. अहंकाराने ग्रस्त झालेल्या नामदेवांचं संतत्व किती संकुचित आहे, किती थीट आहे, हे ती त्यांना वेळोवेळी दाखवून देते. नामदेव महाराज म्हणून असं तिला सनकाडी म्हणतात. सनकाडी, लहानशी मुक्ताई जशी सनकाळी, केले देशोधडी महान संत, असं ते आपल्या अभंगात म्हणतात. सनकाळी म्हणजे, सनकाळी म्हणजे ताग जो असतं ना, तागाचे चिवट धागे काढले की जी काडी उरते ती सनकाळी.
मुक्ताई अशी सणकाळी होती. स्वतः जळणार, दुसऱ्याला प्रकाशाने उजळून टाकणार. तिचा प्रखर अध्यात्म, स्वतःला संत म्हणणारे थोर थोर लोकही दिपून जायचे त्या तिच्या अध्यात्माने. संतांचा थिटेपणा, त्यांच्या उणीवा तिने निर्भीडपणे सांगितल्या. त्यातलेच एक नामदेव महाराज. नामदेव महाराज पंढरपूरला, आपल्याला माहिती आहे का, पंढरपूरच्या जे दामाशेट्टी होते, दामाशेट्टींचे हे पुत्र. आपल्याला जनाबाईंच्या संदर्भात आपल्याला हा उल्लेख आलेला आहे. नामदेव महाराजांचा उल्लेख तर माहितीच. आपले नामदेव महाराज मोठे संत होते आणि त्यांचे वडील दामाशेट्टी हेही विठ्ठलाचे फार मोठे भक्त होते. जनी त्यांच्याकडे राहिलेली होती आणि ती स्वतःला नामदेवांची दासी म्हणून घ्यायची. तर अशा या नामदेव महाराजांच्या म्हणजे दामाशेट्टींच्या पुत्राचा, त्यांचा सुद्धा विठ्ठलावर अत्यंत विश्वास होता. म्हणजे एवढा विश्वास की आपण विठ्ठलाला नैवेद्य दाखवला, मग विठ्ठलाने तो खाल्लाच पाहिजे, हा अगदी त्यांचा हट्ट, लहान मुलांसारखा. आणि मग ते हट्ट तो पुरवून घ्यायचे. वयाने वाढले पण भक्तीतला बालभाव दूर झाला नाही. एखादं लहान बाळ कसं आईला सोडून इकडे तिकडे जात नाही, आईच्या भोवतीच असतं किंवा आईला बिलगून बिलगून असतं, तसं ते सतत विठ्ठलाच्या अवती भोवती असायचे. विठ्ठलाला सोडून दूर जायचं म्हटलं की त्यांना फार जीवावर यायचं. त्यांच्या भक्तीची झेप विठ्ठलाच्या सगुण मूर्तीपर्यंत, निर्गुणापर्यंत ते पोचलेच नव्हते. विठ्ठल आपल्याशी बोलतो याचा त्यांना अभिमान. आषाढी एकादशीचा पावन दिवस. चंद्रभागेच्या वाळवंटात दिंड्या पताका घेतलेल्या वैष्णवांचे मळे बहरले होते. चंद्रभागेच्या तीरी यात्रा भरली. नाम संकीर्तनात रंगलेल्या नामदेवांच्या अभंगांचा रंग त्यात मिसळला होता. असंख्य दिंड्या आल्या होत्या. वैष्णवांचे थवे भान हरपून नाचत होते, अभंग म्हणत होते. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. आधी जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा. पंढरीचा महिमा गात होते, नामदेव गात होते आणि आपल्याच तल्लीन अवस्थेत होते. भवतालाचं भान होतं कोणाला? कोणी पाया पडत होतं, पण तरीही त्याचं भान नव्हतं. नामयाच्या नाम संकीर्तनाच्या नादात चंद्रभागा मात्र संथपणे पुढे वाहत होती. वाळवंटात नामदेवाने रामकृष्ण हरीचा गजर सुरू केला. रामकृष्ण हरी, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. नामदेव उच्च स्वरात गजर करत होते. जनांचा समुदाय नाम संकीर्तनात दंग झाला. दंग झालेल्या त्या जनांना एक दुरून ही 4 भावंड येताना दिसली आणि वाळवंटात गडबड उडाली. नामदेवांना भेटण्यासाठी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आलेली होती. नामदेव देहभान विसरून नाम संकीर्तनात दंग झालेले. ही भावंड नामदेवांपाशी आली. निवृत्तीनाथांनी नामदेवांच्या बाहूला हलके स्पर्श केला. नामदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिलं. मी निवृत्ती, आपल्याला भेटायला आलो आहे. निवृत्तीनाथ म्हणाले, मला नाही कोणाला भेटायचं, माझा सखा पांडुरंग आहे, तेवढा मला पुरे आहे. मीही पांडुरंगच आहे. निवृत्तीनाथ म्हणाले, तू पांडुरंग? केवढा हा अहंकार, स्वतःला पांडुरंग म्हणून घेतोस? नामदेव बोलले, अहंकार कसला? सर्व चेतन अचेतनाच्या ठाई पांडुरंग आहे, मी त्याहून वेगळा कसा? निवृत्तीनाथाच्या उत्तराने नामदेव चकित झाले आणि त्यांचा संवाद ऐकणारेही. नामदेवांनी निवृत्तीनाथाच्या मागे उभे असलेल्या ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताईकडे पाहिलं. अंतरीची खूण पटली. नामदेव निवृत्तीनाथांची गळाभेट झाली. लोकांनी उच्च स्वरात हरिनामाचा गजर सुरू केला. ज्ञानदेवांनी नामदेवांशी एकांतामध्ये संवाद केला. ज्ञानेश्वर नामदेवांचं भक्ती वैराग्य पाहून दिपून गेले. ते म्हणाले, नामदेवा, आपण तीर्थयात्रेला जायचं का? तुम्ही मूळचे जीवनमुक्त, तुम्ही माझ्या बरोबर चला, आपण जाऊया तीर्थयात्रेला. नामदेव गही भरले. ज्ञानदेवा, अरे विठ्ठल हेच माझं सुख आणि तेच माझे सुख निधान. माझ्या पांडुरंगाला सोडून मी कुठे जाणार नाही, गेलो नाही. ठीक आहे. ज्ञानदेवांनी नामदेवांचे हात हातात घेतले. म्हणाले, असं करूया का, आपण तुमच्या पांडुरंगालाच विचारूया. तो म्हणाला तर जाऊया.
ठीक आहे. आणि मग पंढरीनाथांची परवानगी घेतली गेली. आणि पंढरीनाथ म्हणाले, हो नामया तू जाऊन ये ज्ञानदेवांबरोबर. पुन्हा एकदा ज्ञानदेवांच्या पायांना वाटा फुटल्या. सोबतीला होतं आधी अंत नसेल आकाश आणि धिक्काराचे स्तंभ. द्वारका, पिंडारक, भालूक तीर्थ, तीर्थामधून तीर्थ ओलांडत निघाले. ज्ञानदेवाने ठिकठिकाणी आपल्या ओव्या म्हणून दाखवल्या. तीर्थाटन करून दोघं परत आली. तीर्थयात्रेचं मावंद झालं. संत मंडळी ज्ञानदेवांच्या मुक्कामी आली. प्रत्यक्ष पंढरीनाथ पण त्यांच्या बरोबर होते. नामदेव निवृत्तीनाथांकडे आले. नामदेवांना येताना पाहून निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव समोर गेले. त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. निवृत्तीनाथांनी नामदेवांना वंदन केलं. खरं तर नामदेवांपेक्षा निवृत्तीनाथ वयाने अधिकाराने थोर होते, ज्येष्ठ होते. त्यामुळे निवृत्तीनाथांनी वंदन केल्यावर खरं तर नामदेवांनी प्रतिवंदन करायला पाहिजे होतं, पण ते त्यांनी केलं नाही. कारण नामदेवांच्या मनात हा अहंकार की मला तर देवाचा सहवास लागतो, साक्षात परब्रह्म माझ्याशी बोलतं, माझ्याकडून जेवून घेतं, मी भक्तांपेक्षा श्रेष्ठ आहे, हा अहंकार कुठेतरी आळाला. ज्ञानदेवांनी, सोपानदेवांनी नामदेवांना नमस्कार केला. मुक्ताई दूरभी होती, सगळं काही पाहत होती, काही बोलली नाही. ते तिच्या लेखी अहंकारी भक्ताचं मूल्य शून्य. स्वतंत्र मनोवृत्तीच्या मुक्ताईने फक्त एकदा नामदेवाकडे पाहिलं आणि म्हणाली, अरे अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही. नामदेवांना तो प्रश्न लागला कुठेतरी. मुक्ताई नामदेवांना म्हणाली, तू हरिभक्त झालास, आत्मतत्व कळलं का नाही? आणि जोवर तुला ते कळत नाही तोवर तुझी भक्ती व्यर्थ आहे, शून्य आहे. उगाच का भक्तीचे देवारे माजवतोस? अखंड विठ्ठलाचे सान्निध्य लाभले, त्याचे अंतर्बाह्य दिव्य तेज मग उजळून जायला पाहिजे ना. प्रत्यक्ष ईश्वर तुझ्याशी बोलतो, ईश्वरच्या सान्निध्यात तू राहतो, मग तुझं अंतरंग उजळून जायला पाहिजे, पण तसं काही झालं नाही. कारण नामदेवानी आपल्या भक्तीवर अहंकाराचं झाकण घातलं होतं. नामदेवाने तो अहंकार पोसला होता. उसाच्या शेजारी एरंडाचं झाड लावलं तर उसाची गोडी त्याला येते का? नाही. तसंच रात्रंदिवस तुम्ही जर ईश्वराच्या सान्निध्यात राहिला तरी ईश्वराशी एकरूप होत नाही. भक्तीचा सुगंध असलेल्या नामदेवांना अहंकाराच्या नागाने वेढा घातला होता. ईश्वराचा अखंड सहवास लाभून नामदेव कोराच राहिला. मग मुक्ताबाई त्याच्या अहंकारावर वार करते. निवृत्तीनाथांना आवडत नाही ते. ते तिला समजावतात, म्हणतात नामदेव पांडुरंगाचे परम भक्त आहे आणि त्यांचा असा अनादर करणं बरोबर नाही. अरे तुरे काय करतेस त्यांना? मुक्ताबाई म्हणते, म्हणे मुक्ताबाई तुम्ही घाला लोटांगण, आपणा दर्शन न लगे. तुम्ही घाला, तुम्हाला काय लोटांगण घालायची ती, मला नको अशा अहंकारी माणसाचं दर्शन सुद्धा नको, नमस्कार तर दूरच राहिला. मुक्ता, नामदेव महाराजांना नमस्कार कर, मोठ्यांना वंदन करावं ही आपली रीत आहे, तू ती विसरलीस की काय? निवृत्तीनाथांनी मुक्ताईला पुन्हा सांगितलं, अहो दादा, तुम्ही जेवढा मोठा समजता तेवढा मोठा नाही आहे हा. पुन्हा मुक्ताईने शब्दांचा आसूड ओढला. मग नामदेवांची परीक्षाच घ्यायची ना, ठरलं मग परीक्षा घ्यायची. सगळी संत मंडळी जमली. नामदेव बाहेर अंगणातच बसले, आलेच नाही आज. त्यांना आत बोलवलं, ते म्हणाले नको नको, इथेच ठीक आहे मी. त्यांना मुक्ताई समोर जायचंच नव्हतं, कारण ती सनकाळी आपल्याला परत काहीतरी बोलणार. त्यांच्या मनात आला, अहो तुम्हाला भेटायला गोरोबा काका आले, सोपानदेव म्हणाले. मग सगळी संत मंडळी शेवटी नामदेवांजवळ आली आणि त्यांच्या अवतीभोवती बसली. मुक्ताबाई तर नामदेवांच्या बाजूलाच बसली. हा, परीक्षेला सुरुवात करायची का? मुक्ताबाईंना निवृत्तीनाथांकडे पाहून विचारलं. काका, तुम्ही आम्हा सर्वात वडील आहात, तुम्ही आमची परीक्षा घ्यायची बरं का? निवृत्तीनाथांनी गोरोबा काकांना सुचवलं. नामदेवांनी मुक्ताईकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर मिसकिल हास्य होतं. ते पाहून नामदेव घाबरले. आता ही कसली परीक्षा घेणार माझी? आपल्याला काही संस्कृत येत नाही, वेदांचं अध्ययन नाही. नामदेव इतरांकडे घाबरून पाहायला लागले. मुक्ताई, तू म्हणतेस ना, तर घेतो बापडा परीक्षा. अहो काका, थापटणे कुठे आहे? ते आणल्याशिवाय परीक्षा कशी होणार? ज्ञानदेवांनी शंका काढली. बरोबर आहे, बरोबर आहे, घटाचा पक्केपणा पाहण्यासाठी थापटणं हवंच, आणलंय मी बरोबर.
गोरोबा काकांनी थापटणं उचललं. त्यांनी प्रथम निवृत्तीनाथांच्या डोक्यावर थापटणं मारलं. त्यांनी हुंका चू सुद्धा केलं नाही. त्यांच्या मुखावरची प्रसन्नता एवढी सुद्धा ढळली नाही. हा घट पक्का आहे बरं का, इथे परब्रह्म आहे. गोरोबा काका म्हणाले. हिचं बघा काका, हिचं बघा. सोपानदेवानी मुक्ताईकडे पाहत म्हटलं, मुक्ताई जरा पुढे सरसा. गोरोबाने तिच्या डोक्यावर थापटण्याचा आघात केला. हाही घट चांगला भाजलेला आहे. एक एक करत ते नामदेव जवळ आले आणि त्यांच्या डोक्यावर जोरात थापटणं आपटला. नामदेव डोकं चळायला लागले आणि डोळ्यात पाणी आलं. मोहरे रडो लागले असे म्हणत सगळे हसायला लागले. मुक्ताबाई, हा घट मात्र कोराच्या कोराच आहे, जरा सुद्धा भाजलेला नाही. नामदेवांना सगळं असह्य झालं. चिडचिड चिडचिड झाली त्यांची. राग राग आला सगळ्यांचा. चुकलंच माझं इथे यायलाच नको होतं मी. मुक्ताबाई, घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर करण्याची ही तुझी रीत चांगली आहे. यासाठी तुम्हाला ठेवून घेतलंस का इथे? नामदेव रागाने म्हणाले. नामदेवा, जरा शांत व्हा. ज्ञानदेवानी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही बोलू नका, काही बोलू नका. बोललात तेवढं खूप झालं, केलात तेवढा अपमान पुरे झाला. आता मला इथे एक क्षणभरही थांबायचं नाही. तुमच्या तावडीतून जिवंत सुटलो हेच खूप झालं. मला क्षणभर सुद्धा थांबता येणार नाही इथे, मी निघालो. असं म्हणून नामदेव ताडकन उठले. संतापानं डोळ्यातनं आसव उघळत होते. नामदेवा, असे रागवू नका. अरे, इथे आणलं ते तुझा घडा पक्का आहे की कच्चा आहे ते पाहण्यासाठी. अंतर बाहेर भाजू आम्ही कुंभ, करू निरालंब सगळे. म्हणे मुक्ताबाई पळायचे पायी, आसन स्थिर नाही नामायाचे. मुक्ताबाईच्या म्हणण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला. पण तिच्या गूढ बोलण्यातलं अध्यात्म नामदेवांना काही कळलं नाही. ते तिथून तडक निघाले आणि पंढरीला आले. आता जाणार कुठे? मूल हरवलं, दुखावलं की ते आपल्या आईकडे येणार, तसे ते आले. विठुरायाच्या पायाला त्यांनी घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, कळवळणी कंठी धरिली विठ्ठल मूर्ती, नका देऊ हाती त्या निवृत्तीच्या. पांडुरंगाला कळवळून म्हणाले, विनंती केली, देवा पांडुरंगा, त्या निवृत्तीच्या हाती देऊ नको रे बाबा मला पुन्हा. नामदेवाच्या पाठीवरून कोणतरी प्रेमाने हात फिरवला. त्यांनी वळून पाहिलं. गोरोबा काकांना पाहिलं आणि नामदेव घाबरले. अरे, असा का भीतोस? आम्ही तुला खरंच का भाजणार आहोत? गोरोबाने त्यांना शांत केलं. मग ती सनकाडी काय म्हणाली? घट भाजायचा आहे. गोरोबा काका हसले. तुझ्या त्या सनकाडीनेच मला पाठवलं. म्हणाली, नामदेवा, नामदेव नीट पंढरीला पोचला की नाही पाहून या. मग ती भाजायचं काय म्हणाली? अरे नामदेवा, घट म्हणजे आपला जीव. तुझ्या भक्तीला ज्ञानाची जोड नाही, म्हणून तुझा घट कच्चा आहे असं ती म्हणाली. मग ती जोड कशी मिळवायची? नामदेवाने विचारलं. तू ओंढ्या नागनाथला जा, तिथे तुला गुरु मिळेल, कारण गुरु शिवाय ज्ञान नाही. नामदेवांचा संशय अजून फिटलेला नाही. काका, एक सांगाल का? खरं खरं सांगायचं बरं का? सांगेल, विचार. तुम्ही माझ्या डोक्यावर जेवढ्या जोरानं थापटणं मारलं, तेवढ्याच जोराने इतरांच्या डोक्यावर मारलं का? हो तर, तेवढ्याच जोराने मारलं. गोरोबा म्हणाले. मग त्यांना दुःख कसं नाही झालं? आणि ती सनकाडी, ती तर अगदी डोक्यावर फुलं पडल्यासारखी हसत होती. गोरोबा गंभीर झाले. म्हणाले, त्याला कारण आहे. ती चारही भावंड ज्ञानी आहेत. त्यांना आत्मा आणि देह वेगळा करता येतो. देहाचं दुःख ते अलिप्तपणे पाहू शकतात. एवढं बोलून गोरोबा तेरे डोकीला निघून गेले. नामदेव त्यांच्या बोलण्याचा विचार करून देवळाच्या पायरीवर बसून राहिले. अलंकापुरीच्या अनादी शिवपीठासमोर ज्ञानदेव मृगचर्मावर पद्मासन घालून बसलेले आहेत. ज्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ओव्यांच्या कुसुमगंधाने आसमंत सुगंधित झालेला आहे. आकाशातल्या चांदण्यांना जणू तेजाचे धुमारे फुटले आहेत. सुवर्ण पिंपळाखाली ज्ञानदेवानी ज्ञान यज्ञ मांडला आहे. तो सुवर्ण पिंपळ सुखाने मोहरला आहे आणि त्या सुखाला वेदनेची एक धार आहे. प्रदक्षिणा घालणाऱ्या रुक्मिणीच्या ज्ञानदेवाच्या आईच्या दुःखाची किनार आहे. आज या बाळांची आई असती तर त्या अलौकिक मुलांची अलौकिक माता आणि ज्ञानसंपन्न पिता त्या यज्ञाचे साक्षीदार झाले असते. ओव्या मागून ओव्या ज्ञानदेवांच्या वाणीतून झरत होत्या. शब्दांच्या पाठी अर्थ चालत होते. भावांचा फुलोरा फुलत होता.
दिवसामागून दिवस, रात्रीमागून रात्री ज्ञानदेवांच्या अमृतवाणीत न्हात होते. आळंदीकर तृप्त झाले, कृतार्थ झाले. ज्या आळंदीकरांनी, ज्या अलंकापुरी वासियांनी या चार भावंडांचा छळ केला, त्याच आळंदीकरांना ज्ञानदेवांनी आपल्या वाणीने शांत केले. त्यांच्या कल्याणासाठी खळांची व्यंकटी सांडो असे पसायदान मागितले. रात्रीचा शेवटचा प्रहर. ज्ञानदेव खोपी समोरच्या वटवृक्षाच्या पारावर बसलेले. त्यांना तिथून उठण्याची इच्छाच नाहीये. लौकिकात त्यांचं मन रमतच नाहीये. त्यांच्या जीवाला ओढ लागलीये शिवाची. नकळत त्यांच्या ओठातून आर्त विराणी बाहेर पडली. धनु वाजे घुणा घुणा, वारा वाहे ऋण जुना, भवतार हा काना वेगे भेटवा का. त्यांची आर्त विराणी ऐकून निवृत्तीनाथ त्यांच्याजवळ आले. दादा, पहिल्या तीरावरून साद ऐकू येते. दादा, माझं इथलं कार्य संपलं आहे. मला समाधी घ्यायची. मी समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवृत्तीनाथांचं मन त्या शब्दांनी कळवळलं. त्यांनी ज्ञानदेवांना आपल्या कुशीत घेतले. कार्तिक वद्य त्रयोदशीची पहाट फुटली. ज्ञानदेवांनी इंद्रायणीच्या पात्रात स्नान केलं. ज्ञानदेव समाधी स्थानाकडे निघाले. सिद्धेश्वराच्या डाव्या बाजूला आळंदीत अजान वृक्षाच्या छायेत त्यांनी समाधी घेतली. निवृत्तीनाथांचा दुःखावेग अनावर झाला. समाधीच्या पाषाण चिऱ्यावर डोकं ठेवून मुक्ताईनं टाहो फोडला. सोपानानं तिला धरून धाय मोकलून रडायला सुरुवात केली. त्याचे अश्रू थांबत नव्हते. ज्ञानदादा, माझा ज्ञानदादा, माझा ज्ञानदादा. मुक्ताई तिच्या ज्ञानदादाला साथ घालत होती. ज्ञानदेवांना कुशीत घेतलेला अजान वृक्षाचा, त्याला मात्र अलौकिक सुखाचा मोहर फुटला होता. ज्ञानदेवाची खोपी उद्ध्वस्त झाली. मुक्ताबाईची अवस्था घायाळ पाखरासारखी झाली. मन दुःखी झालं, उदासीन झालं. आई वडील गेले तेव्हा मुक्ता अगदी लहान होती, अजाण होती, काही कळत नव्हतं तिला. तिच्यावर आईसारखी माया केली ज्ञानदादांनी, आणि आज तिचा ज्ञानदादाही तिला सोडून गेला. इंद्रायणीचा प्रवाह क्षणभर थांबला. काळाचा प्रवाह कुठे थांबतो? तो अविरत वाहतच असतो. पुढे 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 जात असतो. ज्ञानदेव इंद्रायणी काठी विसावले. सोपान देवानी करा नदीच्या काठी सासवडला समाधी घेतली. चार भावंडांच्या मधले दोन दुवे निखळले. मागे राहिली सगळ्यात धाकटी मुक्ताबाई आणि थोरला निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांनी धाकट्या मुक्तीचा हात धरला आणि तिला घेऊन ते तीर्थयात्रेला निघाले. कारण मन कुठे रमेना. सगळीकडे ज्ञानदादा भरून राहिला होता. नेवासे, पैठण, आपेगाव ठिकठिकाणी हरिनामाचा गजर करत पुढे निघाले. मुक्ताईचं मन कुठेच रमत नव्हतं. तिला सगळीकडे तिचा ज्ञानदादा दिसत होता. गावं बदलली, वाटा बदलल्या, माणसं बदलली, पण मनाचं काय करायचं? ते तर तेच असतं ना. ज्ञानदेवाच्या आठवणींनी व्यापलेलं. तापी नदीच्या तीरावर मुक्ताईच्या चांगयानं समाधी घेतली. मुक्ताबाई भोवती संतांचा मेळा होता. सतत हरिनामाचा गजर सुरू होता. मुक्ताईला जपत होते, पण तिच्या डोळ्यातली आसव काही खंडत नव्हती. मनाची काहिली काही जराही शांत होत नव्हती. वैशाखातली वद्य दशमी तापी नदीच्या तीरावर सोमेश्वर गावी भक्तांनी तळ दिला. बाजूला असलेल्या पवित्र शिवालयात नामयाचं संकीर्तन सुरू झालं. सारे भक्त नामयाच्या नामसंकीर्तनात दंग झाले. निवृत्तीनाथांचं मन कुठेच लागेना. सोपानाच्या आठवणीने, ज्ञानदेवाच्या आठवणीने ते व्याकुळ झाले होते. तिथे मन रमतच नव्हतं. मुक्ताबाईचं मन त्या कीर्तनात रमेना. ते बाहेर आल्या. एका पाषाण खंडावर बसल्या, कसल्या तरी विचारात मग्न. समोर आपल्या शाखा विस्ताराने समृद्ध असा आम्रवृक्ष उभा आहे. मुक्ताईला त्या आम्रवृक्षावर वर खाली फिरणाऱ्या असंख्य मुंग्या दिसल्या. त्या मुंग्यांना पंख फुटले होते आणि त्या आपल्या इवल्या इवल्या पंखांनी उडत होत्या. मुक्ताई स्वतःची हसली आणि गुणगुणली. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. थोर नवला व जाहला, वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. माशी व्यायली, खार झाली, देखोनी मुक्ताई घासली. आपल्या अवतीभोवतीच्या विश्वातील घटना, वस्तू, व्यक्ती आपण पाहतो. त्या दिसतात आपल्याला, पण त्या दिसण्याला, त्या पाहण्याला मर्यादा आहे. दृष्टीच्या कक्षेत येणाऱ्या गोष्टी कळण्याची एक सीमा आहे. त्यातली सुसंगती, त्यातला विरोध, त्यातली विसंगती कळण्यासाठी जीव हा शिवरूप व्हावा लागतो. प्रत्येक प्राणी मात्राची
एक क्षमता असते, त्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. आणि तसे झाले तर ती विसंगती ठरते. ती विसंगती मुक्ताबाईला दिसली. मुंगी उडाली आकाशी ही मुक्ताईंची रचना आहे. मुक्ताबाईंनी जवळजवळ 117 रचना केलेल्या आहेत. त्यात हळदीची गाणी आहे, त्याच्यानंतर ओव्या आहेत आणि रचना पण त्यात आहेत. विश्वातील विसंगती, अपरिहार्यता, त्यातले ताणतणाव, त्यातले आंतरसंबंध मुक्ताईला जाणवले. मुंगी उडाली आकाशी ही रचना जन्माला आली. आकाशात आपल्या तेजाने तळपणारा तेजो भास्कर सूर्य कुठे आणि जमिनीवर वावरणारा एक क्षुद्र जीव मुंगी कुठे? दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. आणि सूर्याला मुंगीने घेऊन टाकले अशी कल्पना करणे तर फार मोठी विसंगती. बरं, दुसरी विसंगती काय? विंचवाने पाताळात जावे आणि तेथील शेष नागाने त्याला वंदन करावे. दुसरी विसंगती. तिसरी विसंगती, माशी व्यायली आणि तिच्या पोटी घार जन्माला आली. ही तर अशक्यप्राय घटना, सर्वसामान्यांच्या दृष्टीने अघटित. पण मुक्ताई कुठे सर्वसामान्य होत्या? मुक्ताईंच्या ठाई जीवाशिवाचं एकात्म झालेलं होतं. त्यामुळे मुक्ताईला त्यातला विसंगतीतलाही सुसंगती जाणवली. तो अनुभव तिच्या रचनेत आला. मुक्ताई म्हणते, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. मुंगी जमिनीवर, पंख नसतात, त्यामुळे ती उडूही शकत नाही. पण मुक्ताबाईच्या रचनेतील मुंगी आकाशात भरारी घेते. एवढीच नाही, ती सूर्यालाही गिळून टाकते. यातील सूर्य म्हणजे कोण? तर सर्वव्यापी परमेश्वर. आणि मुंगी म्हणजे कोण? तर शरीरधारी क्षुद्र जीव. परमात्म्याला कवळण्याची, त्याला मिठी घालण्याची, त्याच्यात एकरूप होण्याची क्षमता या जीवामध्ये येते. पण ती केव्हा? साधनेने. साधना जेव्हा कार्यान्वित होते तेव्हा जीव हा शिवरूप होतो. मग मुंगीसारखा आत्मभाव सूर्याच्या तेजस्वी परमात्म्यात विलीन होतो. मग लहानगी मुक्ताई आभाळा एवढे होते. तिच्या आत्मतेजाने सूर्यासारखी ती उजळून निघते. वांझ स्त्रीला पुत्रप्राप्तीचा आनंद व्हावा तसा तिला आनंद होतो. विंचवासारखा क्षुद्र जीव जमीन कोरत कोरत पाताळापर्यंत जातो आणि आपल्या फण्यावर पृथ्वी तोलून धरलेला शेष त्या विंचवाच्या चरणावर माथा टेकवतो. येथे विंचू म्हणजे कोण? तर आपली इंद्रिय. डंख मारणे हा माणसाच्या इंद्रियाचा गुण. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपली वाणी वेळोवेळी विंचासारखा डंख मारत असते. मेंदूमध्ये तर असे असंख्य विषारी डंख फिरत असतात. माणूस हा प्राणी सर्वांगी विषारी आहे. आपल्या खानदेशच्या बहिणाबाई काय म्हणतात बघा, अरे माणसा माणसा तुझे न्यार रे तंतर, अरे साप विंचू बरा त्याला उतारे मंतर. मुक्ताबाई म्हणतात, विंचवासारखा डंक मारण्याचा अवगुण जीवानं टाकून दिला आणि आपल्या मूळ रूपाचा शोध घेतला तर मूळ रूपाद्वारे असलेला जीव तो सन्मानित करतो, तो परमेश्वर त्याला सन्मानित करतो. जीव हा साधनेने परब्रह्मापर्यंत पोहोचतो. ते परमतत्व त्या जीवाला सन्मानित करतात. असं म्हणतात ना, देव भावाचा भुकेला. भक्तिभावामध्ये पण साधना पाहिजे, साधनेचं अधिष्ठान पाहिजे, तर परमात्मा त्याला अंकित होतो, त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान देतो. माशी व्यायली घार झाली, ही तर फारच चकित करणारी घटना. माशीला पंख असले तरी तिच्यात घारीची क्षमता नसते. मग एक एवढीशी माशी घार कशी काय जन्माला घालू शकते? तर घार म्हणजे विरक्ती आणि माशी म्हणजे क्षुद्र जीव. आता क्षुद्र जीवातून उत्पत्ती झाली कशाची? विशुद्ध आत्मज्ञानाची. हे ज्ञान कसं? तर परतत्वाचं, परतत्वाच्या मूळ स्वरूपाचं. आणि त्याची अंतर्बाह्य जाणीव झाली की शेवटी काय प्राप्त होते? विरक्ती. म्हणजे मग त्या जीवातून काय प्राप्त होते? काय जन्माला येतं? घार म्हणजे विरक्ती. शेवटी मुक्ताई म्हणते, देखोनी मुक्ताई हसली. अप्राप्य ते प्राप्त झालं आणि कृतकृत्य झाल्यासारखं झालं. जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. हा आनंद मुक्ताईच्या हसण्यातून व्यक्त झाला. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं, आनंदाचे डोही आनंद तरंग, तशी अवस्था मग साधकाला प्राप्त होते. मग देखोनी मुक्ताई हसली, असं मुक्ताई मग म्हणून जाते. मुक्ताईचा अजून एक अभंग आहे. देऊळाचे कळशी नांदे एक वृषी, तया घातली कुशी योगेश्वरी. दिवसा चांदणे रात्री पडे उष्ण, कैसेनी कठीण तत्व जाहले. ऋषीचं वर्णन इथे केलंय. देवळात आराध्य दैवत असतं. देवस्थानात ऋषी वावरत असतात कारण ते साधक असतात. देवळात वावरताना ऋषी थेट देवळाच्या कळसावर चढून बसतात. ऋषी कायम उच्चस्थानी असतात कारण त्यांची साधना तेवढी खडतर असते. ऋषी सामान्य जनांप्रमाणे जगाकडे पाहत नाही. त्यांची दृष्टी जगाच्या पार गेलेली असते, दिग्पालाच्या पलीकडे गेलेली असते.
मुक्ताई अशी लौकिकातून अलौकिकात झेपावते. आत्मिक उन्नतीचा सोहळा अनुभवते. मुक्ताईने योजलेले शब्द सोपे आहे, ओळखीचे आहे, पण शब्दामागील अर्थ ते मात्र त्याचा आवाका खूप मोठा आहे. अनाकलनीय वाटावे असे ते गूढ आहे, पण झपाटून टाकतात. एका दिव्यानं प्रकाशाचं रूप घ्यावं आणि तो दिवा मालून टाकल्यावर प्रकाशात चिरंतन राहावा, तसं हे मुक्ताईचे रूप आहे. तशी अनुभूती कित्येकांना येते. तापी नदीच्या तीरी सोमेश्वरीतल्या प्राचीन मंदिरात कीर्तनाला रंग चढलाय आणि मुक्ताई देवालयाबाहेर असलेल्या आम्रवृक्षाच्या घनदाट छायेत विसावली आहे. आम्रवृक्षाच्या शाखा पल्लवांवर चढणाऱ्या मुंग्यांची लगबग पाहते आहे. गुणगुणते आहे, मुंगी उडाली आकाशी. आतापर्यंत निरभ्र असलेलं आकाश सजल मेघांनी भरून आलं. दिशा धुसर झाल्या. प्रलयंकारी विजांचा कडकडाट सुरू झाला. अंगात आल्यासारखा वारा पिसाट झाला. अनावर झाल्यासारख्या जलधारांचा वर्षाव सुरू झाला. धरणी चिंब चिंब झाली. मुक्ताई स्थिर दृष्टीने पाहत होती. निवृत्तीनाथांचं मन कीर्तनात रमत नव्हतं. त्यांनी देवळात पाहिलं, मुक्ताई दिसेना. मुक्ती कुठे गेलीस? कुठे आहे मुक्ताई? आणि विजांचा कडकडाट ऐकला आणि ते देवळाबाहेर धावत आले. त्यांनी आवाज दिला, मुक्ते, कुठे आहेस तू? मुक्ते ग. निवृत्तीनाथांच्या आर्त शब्दांनी आसमंत थरथरला. निवृत्तीनाथांचं ते आक्रंदन होतं. मुक्तेला हाका मारत होते. तोच आकाशातून प्रकाशाचा एक प्रचंड लोळ धरणीवर कोसळला. काय घडतंय ते कळायच्या आत मुक्ताई त्या विजेच्या प्रखर तेजात विलीन झाली. आभाळाने तिला उचलून घेतलं. मुक्ताई ही विश्वमाऊलीच्या कुशीत विसावली. जळगाव जिल्ह्यातील एदलाबादच्या वायव्येला तापीच्या दक्षिण तीरावर 1219 वैशाख वद्य दशमीला मुक्ताई अंतर्धान पावली. मुक्ताई नगर तीर्थस्थान झालं. निवृत्तीनाथ सैरभैर झाले. त्यांना आठवत होतं त्यांची आई एकदा म्हणाली होती, आभाळातल्या विजेनं मुक्ताला मला दिलं. मला भीती वाटते, ही वीज तिला परत घेऊन तर जाणार नाही. आईचे शब्द आठवले आणि निवृत्तीनाथांच्या काळजाने ठाव सोडला. त्यांचं काळीज जसं पिळवटून निघालं. म्हणाले, मुक्ते, मुक्ते, कशी आहेस ग तू? कुठे आहेस? कुठे गेलीस? काही सांगितलं नाही, काही बोललं नाहीस, काही संवाद नाही, काही संभाषण नाही. कशी ग निघून गेलीस? शब्द ओठातून बाहेर पडले आणि निवृत्तीनाथ दचकले. चराचरातून मुक्ताई त्यांच्याकडे पाहत होती. प्रसन्न हसत होती. वाऱ्याच्या शीतल सुगंधी झुळकीसारखे तिचे शब्द कानावर आले. मावळला दीप, ज्योत कुठे होती? सहज सामावली निरांजनी, सहज सामावली निरांजनी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ताई खूप सुंदर. नवरात्राच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईंचे खूप छान तुम्ही मुक्ताबाई खूप छान उभी केली. धन्यवाद. मुक्तपणाचा अर्थ तुम्ही सांगितला. तसेच पद्मासनात घातलेले ज्ञानेश्वर समोर उभे राहिले. हो. खूप छान. तुम्ही पुन्हा येऊन मुक्ताबाईंच्या कुटरचनेचा आम्हाला अर्थ समजावा हीच विनंती. अगदी नक्की नक्की धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद ताई. ज्योतिताई, खूप छान बोललात आपण. सगळं चित्रपट डोळ्यासमोर आलं. धन्यवाद तुम्हालाही. आणि याच्यानंतर काही बोलणंच होत नाही, म्हणजे ज्या पद्धतीने शेवट होतो ना, त्याच्यानंतर सगळेच निशब्द होतात. विजयाताईंनी आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवलं. जवळजवळ 8-10 वक्त्यांचा, प्रवचनकारांचा भ्रमणध्वनी आम्हाला पाठवला आणि आपल्यापर्यंत येणं आम्हाला सोपं झालं. विजयाताईंचे जसे आभार मानते, तसे आपले सगळ्यांचे आभार मानते. आपण आलात आणि आज आपण मुक्ताबाईंना पुन्हा एकदा आपण ऐकलं. खूप खूप धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानते, धन्यवाद देते की मुक्ताबाईचं बोट धरून मी तुमच्यापर्यंत आले. अर्चना त्यांनी खूप सुरेख परिचय करून दिला. भेटूया पुन्हा एकदा. नक्की भेटूया. धन्यवाद. इथेच आपण थांबतो मास्टर्स. पुढच्या कार्यक्रमाची आपल्याला माहिती लवकरच मिळेल. चालेल. जय श्रीराम. ठीक. जय श्रीराम.